तुमच्यासाठी ही फळं म्हणजे पाक, व्हिटॅमिन आणि ताकदीचं काय काय असेल होय की नाही. कारण आमच्यासाठी सांगू का, अहो जिवंत राहायसाठी लागती ती भाजी भाकरी आहे ना, त्याचा रस आहे बघा या प्रत्येक फळात. पाक तिकडं सांगली जिल्ह्याच्या जतच्या टोकाला आमचं गाव, पाण्याला ताणलेलं. आता हाय कुठं कुठं पाणी, कारण मी लहान होतो का नाही तेव्हा शेळपाटल्यालं सुकल्यालं एखादं फळ असतंय बघा, तशी आमची तोंड. कुठं पाणी बघितली नुसती तजेलदार व्हायची. लांब वस्तीवर घर, शाळा गावात आणि पाणी हिरीच्या तळात. या 3 टोकात लहानपण हेल्प आणलं बघा नुसतं, आणि शिकण्यावरनं मनच उडालं. 10वी झाल्यावर पप्पाबरोबर डाळिंब सीताफळं घेऊन सांगलीपासून पुण्याला कुठं कुठं फिरलो माहिती का. जीव तगवून वड्या वगळीने सीताफळाची झाडं फळांनी लगडतात का नाही. तशीच आमच्या दुष्काळ भागातली पाण्याला कामाला महागलेली अहो कितीतरी लोक रस्त्याकडं फळाचा संसार मांडून आहे की नाही आपलं घर पेलत्यात बघा. आता पप्पाला धाप लागत्या म्हणून गावाजवळ आईकडे ठेवलोय, आणि 4 वर्ष झालं फिरती बंद करून आहे ना एका ठिकाणी आहे बघा. आता आपलं वागणं चांगलं आहे ते बघून कोण कोण काय काय मदत करते. आता पाटील डॉक्टर आहेत, त्यांनी इथं कुणाकुणाला सांगून उभं राहायला जागा दिल्या. त्यांच्याच सांगण्यावरनं पोराला आणि पोरीला चांगल्या शाळेत घातले. आमच्या आयुष्याची कीड आम्ही राबून खरवडून काढली, पण आता पोरांचं आयुष्य रसाळ होऊ दे की हो, म्हणून आता मागं सरायचं नाही बघा.